जल्लोषाचा उत्सवाचा क्षण आहे। शेवटी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आणि जागा कधी दाखवून दिली? सिंदूर ऑपरेशनमध्ये। मित्रांनो, विसरलात का? त्याची लायकी काय, क्षमता काय आहे हे दाखवून दिलेली आहे। परत एकदा आता एक तिलक लावण्यात आलाय। आपण आता त्याच्यावरती चर्चा करू। असो, आता त्यांच्या नजरेत त्या गोष्टी खुपत आहेत, कारण त्यांची नजरच तशी आहे। नज़रअंदाज कर दो इनको, नज़रअंदाज कर दो और क्या करो, ऐसे ही तिलक लगाते जाओ सिंदूर के और वर्मावरती घाव घालत चला। नक्की काय? वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा। मित्रांनो, लक्ष दे का? व्हिडिओ पूर्ण पहा, शेअर करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि काय करा? तिलक लावा आणि वर्मावरती घाव घाला। बेल आयकॉन दाबा। म्हणजे काय, घंटी वाजली काय होईल? पाकिस्तानने हडबडून जागा होईल आणि ती ट्रॉफी जी छाताडावरती ठेवली आहे त्या नकवीच्या, ती रोज त्याच्या छाताडातून आतमध्ये रुचत जाईल। शेवटी तो घेऊन पळाला। हेच ते वास्तव। भारत माता की जय, वंदे मातरम। जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। जल्लोषाचा उत्सवाचा क्षण आहे। शेवटी पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आणि जागा कधी दाखवून दिली? सिंदूर ऑपरेशनमध्ये। मित्रांनो, विसरलात का? त्याची लायकी काय, क्षमता काय आहे हे दाखवून दिलेली आहे। परत एकदा आता एक तिलक लावण्यात आलाय। आपण आता त्याच्यावरती चर्चा करू। कोणाच्या माथ्यावरती? पाकिस्तानच्या माथ्यावरती तिलक, सिंदूरचं। मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून भारतीय जे क्रिकेट टीम आहे त्याचं अभिनंदन करूया। पूर्ण भारताचं अभिनंदन करूया। प्रत्येक भारतीय नागरिकांचं अभिनंदन करूया। अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन। मित्रांनो, अभिनंदन हे नाव तुम्ही कधीतरी ऐकलं असाल। कधी ऐकलं होतं? तर ज्यावेळी आपण एअर स्ट्राईक केलं ना, एअर स्ट्राईक, त्यावेळेला। आणि एअर स्ट्राईकमधून पाकिस्तानाला त्यांची जागा दाखवून दिली होती, त्यांची लायकी दाखवून दिली होती। आणि त्यावेळेला एक आपले भारतीय हवाई दलाचे कॅप्टन अभिनंदन, त्यांना पाकिस्तानने काय केलं होतं? जेरबंद केलं होतं, पकडलं होतं। मित्रांनो, त्या अभिनंदनची सुटका ज्यावेळी झाली, भारताला ते सोपवण्यात आलं अभिनंदनला, त्यावेळी पाकिस्तान पहिल्यांदा धमकी देत होते, पण नंतर त्यांची हवाताईट झाली। भारताने आपले डोळे वटारलेत आणि शेवटी अभिनंदन यांना परत पाठवण्यात आलं, भारताला सोपवण्यात आलं। आठवतात का त्यांच्या त्या मिशा वगैरे? आठवत असतील। लक्षात आलं का मित्रांनो? अभिनंदन, परत एकदा अभिनंदन। असे आता अभिनंदनाचे प्रत्येक वेळेला आपण जल्लोष आपल्याला ऐकायला मिळतील वेळोवेळी। आता हे अभिनंदन कशासाठी मी केलं? तर भारतीय क्रिकेट टीमने काय केलं आहे? पाकिस्तानाला त्याची जागा दाखवून दिलेली आणि ते जागा दाखवून देताना एक तिलक अगदी त्यांच्या कपाळावरती लावलेलं आहे, असं मी का म्हणतोय? मित्रांनो, ह्यापूर्वी ज्यावेळी हे एशिया कप चालू झालं त्यावेळी पाकिस्तानावरती आपल्याला काय करायचं होतं? बहिष्कार टाकायचा होता। आणि भारतातील पूर्ण जनता, आता किती त्याला विरोध करत असतील हे सांगता येत नाही, पण मी आपला 140 लोकसंख्येची जनता बहिष्कार टाकावा अशी मागणी करत होते। तरीसुद्धा हा खेळ खेळवला गेला। पाकिस्तानाच्या विरोधात आपण खेळलो
त्यावेळी बरेच जणांनी आलोचना केली. लक्षात घ्या मित्रांनो, हे का खेळ खेळवला जातोय, का पाकिस्तानाच्या विरोधात आपण खेळतोय, पाकिस्तानाच्या सोबत का खेळतोय, असे प्रश्न निर्माण केले गेले होते. मित्रांनो, रणनीती ही सुद्धा महत्त्वाची आहे. जर आपण बहिष्कार टाकला असता, खेळलो नसतो, तर तेवढ्यापुरतीच ती गोष्ट चर्चेत आली असती आणि तो विषय कधीच इतिहास जमा झाला असता. पण आता जो इतिहास घडला आहे तो इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. आणि जो इतिहास आता या पाकिस्तानाच्या छातीवरती रोज थैथया नाचणार आहे, रोज थैथया नाचणार आहे. तो इतिहास असा एक घडला आहे, अद्वितीय इतिहास घडलेला आहे. काय तर पहिल्यांदा हरवलं त्यावेळी त्याने हात मिळवले नाहीत, हस्तांदोलन केलं नाही. लक्षात आलं का? पहिल्यांदा हरवलं त्यावेळेला. दुसऱ्यांदा ज्यावेळी त्या पाकिस्तानी क्रिकेटरनी जे काय प्रकार केलेत, विमानं दाखवलीत, 6चा आकडा दाखवला, त्याच्यानंतर भारतीय खेळाडूने त्यांना ते विमान कुठे कुठे घुसवून दाखवलेत. लक्षात येते का? कुठे कुठे घुसवून दाखवलेत ते तुम्ही बघितलं असाल. आता तिसरा सर्वात मोठा अपमान, ज्यावेळी भारत हा सामना जिंकला त्यानंतर भारताने ती ट्रॉफी घेतली नाही. का नाही घेतली? तर मोहसिन नक्वी यांच्या हातून ती दिली जाणार होती. आता मोहसिन नक्वी कोण आहेत? पाकिस्तानी. ती त्यांच्या हातून दिली जाणार होती आणि भारतीय संघाने ती नाकारली. मित्रांनो, हे रणनीतीचा एक भाग आहे. हा त्या संघाने ठरवलं का त्यावेळेला? नाही मित्रांनो, तर समस्त भारतीयांनी ठरवला, भारत सरकारने ठरवला. याच्या मागे सुद्धा भारत सरकारची रणनीती आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. हा सामना मुद्दामून खेळवला गेला. पाकिस्तानाच्या विरोधात आपण मुद्दामून खेळलो, कारण या तिन्ही सामन्यामुळे जी काय चर्चा रंगली आहे आणि जी काय पाकिस्तानाची बेइज्जत झालेली आहे, त्यांची इज्जत वेशीवर टांगलेली आहे, ही टांगणं आवश्यक होतं. त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं होतं. आणि बघा, वरच्यांनी सुद्धा साथ दिली, वरच्यांनी सुद्धा साथ दिली. काय झालं तर तिलक वर्मा यांनी ही मॅच जिंकून दिली. मी मगासपासून म्हणतोय तिलक तिलक, तो तिलक वर्माने ही मॅच जिंकून दिली. सुरुवातीचे खेळाडू ओपनर खेळू शकले नाहीत. आता मला असं वाटते की कदाचित ती रणनीती असू शकेल, सांगता येत नाही. ती वरच्याची रणनीती होती की क्रिकेट संघाची रणनीती होती की भारतीय सरकारची रणनीती होती, कोणाची ती रणनीती होती? आपण वरच्याला त्याचं क्रेडिट देऊया. वरचे म्हणजे परमेश्वर, परमेश्वर देव, ईश्वर, परमात्मा, अल्ला नव्हे. लक्षात आलं का? कोण? त्रिदेव. त्या त्रिदेवानी कदाचित ठरवलं असेल, ब्रह्मा विष्णू महेश, आय लव्ह यू त्रिदेव. लक्षात येते का? तर त्या त्रिदेवानी कदाचित ठरवलं असेल की तिलक वर्मा यांनी वर्मावरती घालावा घाव, नव्हे का? लक्षात येते का? तिलक वर्मा हा वर्मावरती घाव बसला आहे. कोणाच्या? पाकिस्तानाच्या. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते आपल्या लक्षात येत नाही. काय रणनीती आहे भारत सरकारची, नरेंद्र मोदीजीची, ही लक्षात येत नाही. बऱ्याचशा गोष्टी काय माहिती आहे, बोलून दाखवले जात नाहीत, कृतीमधून सुद्धा दाखवले जातात. आठवते का तुम्हाला ती कृती? असं करून दाखवलं, आठवते का? मग तो विमान असा आला आणि खाली पडला असं. ते का? नूरखान बेस, एअरबेस याची जी अवस्था करून ठेवली कोणी? भारतीय सेनेने नूरखान बेसची मिसाईल टाकून. मिसाईल स्ट्राईक, पहिला काय झाला? सर्जिकल स्ट्राईक, नंतर काय झाला? एअर स्ट्राईक, आणि नंतर काय झाला? मिसाईल स्ट्राईक. आणि या मिसाईल स्ट्राईकमध्ये नूरखान बेस आठवते का तुम्हाला? एअरबेस त्याची जी अवस्था करून ठेवली,
ती अवस्था त्यावेळी खेळाडूंनी दाखवलीच होती. शेवटी त्या बुमराने जी काय विकेट घेतली बघा, बोल्ड, क्लीन बोल्ड केल्यानंतर बुमराने सुद्धा ती ॲक्शन केली. कशी लक्षात येते का ती? बघितली असेल ना तुम्ही. तिलक लावला. कुठला तिलक? सिंदूर ऑपरेशनचा तिलक. त्या तिलक वर्माने, म्हणजे वर्मावरती घाव घातला त्या प्रत्येक पाकिस्तान्यांच्या. जे पाकिस्तानी हे असे एक एक प्रकार करून दाखवत होते, त्यांना तेवढंच येणार, नौटंकी करूनच दाखवता येणार, त्याच्या पलीकडे ते काय करू शकत नाहीत. अल्लाह 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 अल्लाह, हमें अल्लाह ही बचाने आएगा. अरे गाझा पट्टी झाली, अगदी पट्टी झाली. अल्लाह कुठे राहिलेत? कुठे राहिलेत अल्लाह? काय विसरलीत का अल्लाह? आता ज्या प्रकारे ह्या 3 मॅच भारताने या पाकिस्तानाला धूळ चारली, त्यावेळी अल्लाह आले नाहीत. काय झालं? काय असं कुठे अल्लाह बसलेत? याचा आता मला एक प्रश्न निर्माण झाला. कारण प्रत्येक वेळी मुसलमानांबरोबर बोललो ना आपण कि हमारा अल्लाह, अल्लाह, अल्लाह की चाहत, अल्लाह की इच्छा. अभी अल्लाह की इच्छा ही है, वो अल्लाह की ही इच्छा है कि ये ऐसा जहाज आए और ऐसा आके घुस जाए. कहाँ पे? कहाँ पे? वो अल्लाह की मर्जी है. और सही आहे आणि बरोबर आहे या मुसलमानांचं की त्याने अल्लाहला क्रेडिट दिलं. आम्ही त्या अल्लाहला मानतो. अल्लाह म्हणजे कोण? परमेश्वर, ईश्वर, देव, परमात्मा. त्या परमात्म्याने दाखवून दिलं, जैसा बोओगे वैसा पाओगे. लक्षात आलं का? आणि एक महत्त्वाची गोष्ट काय, तर ती ट्रॉफी स्वीकारली नाही. ती ट्रॉफी स्वीकारली नाही एका पाकिस्तानाकडून. लक्षात येते का तुम्हाला? केवढा मोठा अपमान, केवढा मोठा अपमान. म्हणजे अगदी कानसुलात नाही, अगदी वर्मावरती घाव. मोहसिन नकवी आता विसरणार नाही. रोज ती ट्रॉफी जे घेऊन गेलेत ना, चोरून गेले, पळून गेलेत घेऊन, ते मोहसिन नकवी ती ट्रॉफी, त्यांना जर तेवढंच त्या ह्याच्याबद्दल आत्मीयता असती तर ती कोणाच्या तरी हातून ती सोपवली असती ना भारत संघाकडे. तेवढी त्यांनी आपली हे दाखवली असती, मर्यादा दाखवली असती. पण तसं त्यांनी केलं नाही. मोहसिन नकवीने ती ट्रॉफी ते घेऊन गेले पाकिस्तानामध्ये. आता ती ट्रॉफी त्यांच्या छाताडावरती बसून काय करणार? रोज वर्मावरती घाव घालणार आणि तिलक लावणार. कुठलं? सिंदूर ऑपरेशन अजून चालू आहे. लक्षात आलं का? सिंदूर ऑपरेशन चालू आहे, पॉज झालेलं आहे, ते स्थगित झालेलं आहे. त्याला काय लावलं आहे? स्वल्पविराम लावलेला आहे, पूर्ण विराम नाही. तो दाखवून दिला भारतीय क्रिकेट टीमने तिलक लावून. कसला? सिंदूरचा तिलक. लक्षात येते का? आणि मी वर्मावरती घाव घातला. आहे की नाही गंमत? रणनीती, याला म्हणतात रणनीती. आणि ह्या रणनीतीनुसारच आज भारत काय करतोय? उत्क्रांतीकडे चाललाय, उत्कर्षाकडे चाललाय, प्रगतीकडे चाललाय. पण बरेचसे जे आहेत ना भारतामधील, आहेत बरेचसे जण, त्यांच्या नजरेत ही गोष्टी खुपतायत. असो आता त्यांच्या नजरेत त्या गोष्टी खुपतायत कारण त्यांची नजरच तशी आहे. नज़रअंदाज कर दो इनको, नज़रअंदाज कर दो. और क्या करो? ऐसे ही तिलक लगाते जाओ सिंदूर के, और वर्मावरती घाव घालत चला. नक्की काय? वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी. या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा. मित्रांनो लक्ष दे का? व्हिडिओ पूर्ण पहा, शेअर करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि काय करा? तिलक लावा आणि वर्मावरती घाव घाला. बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय, घंटी वाजली काय होईल?
पाकिस्तानने हडबडून जागावं आणि ती ट्रॉफी जी छाताडावरती ठेवली आहे त्या नकवीच्या, ती रोज त्याच्या छाताडातून आतमध्ये रुचत जाईल. शेवटी तो घेऊन पळाला. हेच ते वास्तव. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.